नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीतच आहे मी मानसशास्त्र या विषयाचं अध्यापन करतो। माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय हा इयत्ता 11वी मानसशास्त्र या अभ्यासक्रमातील प्रकरण पहिले, ज्याचं नाव मानसशास्त्राची कथा असं आहे, त्यातील हा उर्वरित जो भाग आहे त्याची चर्चा आज आपल्याला करायची आहे। यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांनो आपण मानसशास्त्राच्या इतिहासाची चर्चा केलेली आहे। मानसशास्त्र हा विषय कसा अस्तित्वात आला, पूर्वी तो कसा तत्त्वज्ञानामध्ये अभ्यासला जायचा, मानसशास्त्राची सुरुवात कशी ग्रीक तत्त्वज्ञानापासून झाली, मानवी मनाचा अभ्यास, मानवी आत्म्याचा अभ्यास, मानवी बोधावस्थेचा अभ्यास, मानवी अबोध अवस्थेचा अभ्यास, अशा अनेक व्याख्यांची चर्चा यापूर्वी झालेली आहे। आणि त्या व्याख्यांमध्ये चर्चा करत असताना आपण अशी त्या ठिकाणी चर्चा केली की हा प्रत्येक घटक जो होता तो शास्त्राच्या चौकटीमध्ये बसत नव्हता, शास्त्राच्या नियमांमध्ये बसत नव्हता, आणि शास्त्राच्या नियमांमध्ये जी गोष्ट बसत नाही त्या गोष्टींना शास्त्रामध्ये समाविष्ट केलं जात नाही। मानवी मन, मानवी आत्मा, मानवाची बोधावस्था असेल किंवा मानवाची अबोधावस्था असेल, ही कोणतीच गोष्ट शास्त्राच्या चौकटीमध्ये बसू शकली नाही, शास्त्राच्या नियमांमध्ये बसू शकली नाही, त्यांचे पुरावे आणि पडताळे करता आले नाही, त्यांच्यावर प्रयोग करता आला नाही, आणि परिणामी या सर्व व्याख्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मागं पडल्या। आणि मग सरते शेवटी मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो। इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो होतो। त्याच्या उर्वरित भागाला या आजच्या व्याख्यानामध्ये आपण सुरुवात करतोय। पहा विद्यार्थ्यांना, मग या सगळ्या गोष्टी मागं पडल्यानंतर आता मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करायचा, यावेळी काही वर्तनवादाचा पुरस्कार करणारे संशोधक पुढे आले। त्यातही प्रामुख्याने जॉन वॉटसन असेल किंवा स्किनर असेल किंवा पॅव्लोव असेल, यासारखे वर्तनवादाचा पुरस्कार करणारे संशोधक पुढे आले, मानसशास्त्रज्ञ पुढे आले, आणि त्यांनी मानसशास्त्रामध्ये फक्त मानवी वर्तनाचाच अभ्यास केला जावा असं ठाम प्रतिपादन केलं। त्याच्या पाठीमागं त्यांचा दृष्टिकोन असा होता की मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास यासाठी केला जावा कारण मानवी वर्तन ही निरीक्षणक्षम संकल्पना आहे, प्रयोगक्षम संकल्पना आहे। त्याचं निरीक्षण करता येतं, त्याच्यावर प्रयोग करता येतो, त्याच्या आधारे निष्कर्ष काढता येतात, आणि संपूर्ण समाजाला ते लागू करता येतात। आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला पाहिजे, तर मानवी वर्तनाचा अभ्यास केला पाहिजे। त्यासाठी जॉन वॉटसन यांची जी व्याख्या, जी आधुनिक व्याख्या म्हणून समजली जाते, ती व्याख्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण पाहतो आहोत। काय आहे ही व्याख्या? ही व्याख्या सांगते मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास। बघा विद्यार्थ्यांनो, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास। हा विद्यार्थ्यांनो, मानवी वर्तन ही एक वेगळी संकल्पना आहे आणि मानसिक प्रक्रिया ही एक वेगळी संकल्पना आहे। या दोन्हींचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो ते शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय। पहा, आता आपल्याला ही व्याख्या समजून घ्यायची विद्यार्थ्यांनो। मी सुरुवातीलाच सांगितलं माणसाचं वर्तन म्हणजे काय। माणसाचं वर्तन दोन प्रकारे असतं विद्यार्थ्यांनो, दृश्य आणि अदृश्य स्वरूपाचं वर्तन। म्हणजे आता मी तुमच्यासमोर व्याख्यान देतोय, आता मी तुमच्यासमोर बोलत असताना कृती करून दाखवतोय, माझं हे वर्तन विद्यार्थ्यांना दृश्य वर्तन आहे। तुम्ही ते पाहू शकता, तुम्ही त्याचं निरीक्षण करू शकता। तसंच अगदी तुम्ही रस्त्यानं जात असताना आजूबाजूला भरपूर सजीव असतात, त्या प्रत्येकाचं वर्तन तुम्ही पाहू शकता, ते काय करताय हे तुम्ही समजून घेऊ शकता, आणि म्हणून ते दृश्य प्रकारचं वर्तन असतं। तर कधीकधी एखादा व्यक्ती एका ठिकाणी बसल्या बसल्या मनातल्या मनात काहीतरी विचार करत असतो, काही गणितं सोडवत असतो, काही आराखडे बांधत असतो, काही तर्क करत असतो, काही नियोजन करत असतो,
हा सुद्धा वर्तनाचाच प्रकार आहे, परंतु तो अदृश्य या वर्तन प्रकारामध्ये मोडतो आणि या दृश्य आणि अदृश्य वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो, असं ही व्याख्या सांगते. विद्यार्थ्यांनो, दुसरा महत्त्वाचा भाग आहे मानसिक प्रक्रिया. या व्याख्येतला दुसरा महत्त्वाचा कीवर्ड आहे किंवा प्रमुख शब्द आहे मानसिक प्रक्रिया, मेंटल प्रोसेसेस. विद्यार्थ्यांना कोणतंही वर्तन घडून येण्यासाठी त्याच्या पाठीमागं बऱ्याच मानसिक प्रक्रिया घडाव्या लागतात. त्यासाठी काही तर्क बांधावे लागतात, त्यासाठी काही नियोजन करावं लागतं, त्यासाठी काही अंदाज घ्यावे लागतात, त्यासाठी काही नियोजन करावं लागतं. अशा अनेक प्रकारच्या मानसिक प्रक्रिया म्हणजे विचार, तर्क, भाषा, निर्णय यासारख्या उच्च मानसिक प्रक्रिया पार पडल्यानंतर दृश्य स्वरूपात एखादं वर्तन घडतं आणि म्हणून वर्तनाच्या पाठीमागं या सगळ्या मानसिक प्रक्रिया असतात. वेदन असेल, संवेदन असेल किंवा त्यामध्ये निर्णय असेल, भाषा असेल, तर्क करणं असेल, यासारख्या असंख्य मानसिक प्रक्रिया घडतात आणि या सगळ्या मानसिक प्रक्रिया घडल्यानंतर त्याच्या आधारे एखादी कृती केली जाते. ते दृश्य स्वरूपाचं वर्तन असतं विद्यार्थ्यांना. आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? आधुनिक मानसशास्त्र माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करतं. बघा, मानसशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय मानवी वर्तन आहे. ते वर्तन चांगलं आहे की वाईट आहे याच्याशी मानसशास्त्राला काही देणं घेणं नाही. ते माणसाचं वर्तन आहे इतकाच मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे. चांगलं आणि वाईट हे इतर शास्त्रांमध्ये अभ्यासलं जात असेल, मानसशास्त्रामध्ये चांगल्या वाईटाचा काही संबंध नाही. मानसशास्त्रामध्ये वर्तनाला महत्त्व आहे. मानसशास्त्र चांगल्याही वर्तनाचा अभ्यास करतं आणि त्याचबरोबर वाईट वर्तनाचा किंवा अपसामान्य वर्तनाचाही अभ्यास करतं. आणि म्हणून मानसशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय माणसाचं वर्तन आहे. हे मात्र आपण या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास तर करतं, परंतु तो अभ्यास करत असताना मानसशास्त्र प्रामुख्यानं वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करतं. मानसशास्त्र शास्त्र आहे. ते का शास्त्र आहे? कारण मानसशास्त्रामध्ये इतर शास्त्रांप्रमाणे म्हणजे इतर जे वैज्ञानिक शास्त्र आहेत त्यांच्यामध्ये माहिती मिळवण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या जातात, ज्या शास्त्रशुद्ध पद्धती वापरल्या जातात विद्यार्थ्यांनो, त्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून माणसाच्या वर्तनाची माहिती मिळवली जाते. आणि म्हणून मानसशास्त्र हे शास्त्र आहे. आणि म्हणून ही जी व्याख्या आपण पाहतोय, मानसशास्त्र म्हणजे काय, तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तन व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्धपणे अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. सायकोलॉजी is a study of human behavior and processes underlying it. आणि ही स्टडी कशी आहे? ही स्टडी शास्त्रशुद्ध आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ही मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या आहे, जिच्यामध्ये ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत: माणसाचं वर्तन, त्या वर्तनापाठीमागच्या मानसिक प्रक्रिया, आणि ह्या दोन्हींचा अभ्यास करत असताना वापरल्या गेलेल्या वैज्ञानिक पद्धती. मग कोणत्या पद्धती आहेत? या प्रायोगिक पद्धतीचा वापर मानसशास्त्र करतं. सर्वेक्षण पद्धत जी शास्त्रीय पद्धत आहे तिचा वापर मानसशास्त्र करतं. सहसंबंध नावाची एक पद्धती आहे, तिचा वापर केला जातो. वृत्ती इतिहास नावाची पद्धती आहे, तिचा वापर केला जातो. अशा ज्या शास्त्राने मान्यता दिलेल्या पद्धती आहेत, अशा वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून माणसाच्या वर्तनाची माहिती मिळवली जाते, तिचं विश्लेषण केलं जातं. त्या विश्लेषणाच्या आधारे निष्कर्ष काढले जातात आणि मग त्याचा समावेश मानसशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून विद्यार्थ्यांनो, मानसशास्त्राच्या ह्या आधुनिक शास्त्रामध्ये माणसाच्या वर्तनाचा अभ्यास हा प्रामुख्यानं केला जातो. हे तुम्ही आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असं विद्यार्थ्यांनो, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. पुढे जात असताना जेव्हा मानसशास्त्राची व्याख्या आपण समजून घेतो की मानसशास्त्र म्हणजे काय, तर मानसशास्त्र म्हणजे माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र. परंतु माणसाचं वर्तन काय आहे हे अजूनही आपल्याला पूर्णपणे समजलेलं नाही. ते समजावून घेण्याचा प्रयत्न आपण या व्याख्यानामध्ये करतो. 1.3 आहे आपला, वर्तन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय बिहेवियर और व्हॉट इज मीन बाय ह्युमन बिहेवियर. माणसाचं वर्तन काय आहे, माणसाचं वर्तन समजून घेताना आपण काही दाखले या ठिकाणी घेणार आहोत. पहा विद्यार्थ्यांनो, जॉन वॉटसन यांनी मानसशास्त्राची मानवी वर्तनाची व्याख्या केलेली आहे. मानवी वर्तनाची व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की मानवी वर्तन म्हणजे माणसानं केलेली कोणतीही कृती जिची नोंद घेता येते आणि जिचं विश्लेषण करता येतं.
आणि ही कृती माणसानं एखाद्या उद्दीपकाला अनुसरून केलेली असते, जिची नोंदही घेता येते आणि जिचं विश्लेषणही करता येतं. म्हणजे पहा, आता आपण वर्तनाची कशी व्याख्या या ठिकाणी करतोय. व्याख्या करताना वॉटसन म्हणतात की उद्दीपकाला अनुसरून दिलेली कोणतीही प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. बघा वर्तनाची व्याख्या कशी आहे. उद्दीपकाला अनुसरून दिलेली प्रतिक्रिया, मग ही प्रतिक्रिया दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात असू शकते, तिला वर्तन असं म्हटलं जातं. मग उद्दीपक म्हणजे काय हे पहिलं आपण समजावून घेऊया विद्यार्थ्यांना. तर उद्दीपक म्हणजे असा कोणताही घटक जो व्यक्तीला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो. बघा पहिलं तर आपण त्या ठिकाणी वर्तन म्हणजे काय, तर वर्तन म्हणजे उद्दीपकाला अनुसरून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. मग उद्दीपक म्हणजे काय, तर उद्दीपक म्हणजे असा कोणताही घटक, असा कोणताही सजीव निर्जीव दृश्य अदृश्य घटक की जो सजीवाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो. बघा असा कोणताही घटक जो सजीवाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो. तो घटक सजीव असू शकतो, तो निर्जीव असू शकतो, तो दृश्य असू शकतो, तो अदृश्य असू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांना आता आपण पहिल्यांदा उद्दीपक म्हणजे काय हे समजावून घेऊया आणि मग आपण आपल्या वर्तनाच्या व्याख्येकडे जाऊया. आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा, मी तुमच्यासमोर उभा आहे आणि मी काहीतरी बोलतोय किंवा मी काहीतरी व्याख्यान देतोय आणि मला अनुसरून तुम्ही काय करतायत, प्रतिक्रिया देतायत. म्हणजे तुम्ही समजल्यासारखी मान हलवताय किंवा तुम्ही मनातल्या मनात विचार करताय की हा माणूस काय बोलतोय. म्हणजे तुमच्यासाठी मी उद्दीपक आहे, मला अनुसरून तुम्ही प्रतिक्रिया देता, म्हणून तुमच्यासाठी मी सजीव उद्दीपक आहे आणि तुम्हाला पाहून मी प्रतिक्रिया देतोय. म्हणजेच मी तुम्ही माझ्यासाठी कसे उद्दीपक आहात, सजीव उद्दीपक आहात. हे झालं सजीव उद्दीपकाचं उदाहरण. विद्यार्थ्यांनो हा फळा, याला पाहून मी प्रतिक्रिया देतोय किंवा हा फळा मला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतोय, या फळ्याला त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांनो काय म्हणतोय, निर्जीव स्वरूपाचा उद्दीपक. म्हणून मी काय सांगतोय या ठिकाणी, उद्दीपक म्हणजे असा कोणताही घटक की जो प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो. तो सजीव असू शकतो, तो निर्जीव असू शकतो, तो दृश्य असू शकतो, तो अदृश्य असू शकतो. कधी कधी एखादा फक्त विचार मनामध्ये येऊन जातो, हा विचार आपल्याला दिसत नाही, परंतु त्या विचाराला अनुसरून सुद्धा आपण काय करतो, प्रतिक्रिया देतो. आणि म्हणून तो उद्दीपक कसा असतो आपल्यासाठी, अदृश्य स्वरूपाचा उद्दीपक असतो विद्यार्थ्यांना. आणि म्हणून उद्दीपक म्हणजे असा कोणताही घटक की जो सजीवाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो. तो घटक सजीव निर्जीव दृश्य किंवा अदृश्य असू शकतो. आणखी आपण उदाहरण घेऊया विद्यार्थ्यांना. हा खडू पाहिल्यानंतर मला याला हातात घ्यावंसं वाटतं आणि काहीतरी लिहावंसं वाटतं. म्हणजे हा घटक मला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतोय, मला वर्तन करायला प्रवृत्त करतोय आणि म्हणून हा माझ्यासाठी कसा घटक आहे विद्यार्थ्यांनो, उद्दीपक आहे किंवा दृश्य उद्दीपक आहे असं आपण त्याला म्हणूया. ठीक आहे ना. आणि म्हणून उद्दीपक म्हणजे काय, तर उद्दीपक म्हणजे आपल्याला लक्षात येतं आहे की उद्दीपक म्हणजे असा कोणताही घटक की जो सजीवाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतोय. पहा विद्यार्थ्यांनो, उद्दीपक म्हणजे काय समजल्यानंतर आता आपण पुढे जातोय. उद्दीपक म्हणजे असा कोणताही घटक की जो सजीवाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो. आणि मग वर्तन म्हणजे काय, तर वर्तन म्हणजे उद्दीपकाला अनुसरून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी एक छोटंसं उदाहरण देतो. उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला सर्व घटक लक्षात येतील. आता पहा, एक व्यक्ती आहे. तो व्यक्ती त्याच्या मोटरसायकलवर किंवा त्याच्या बाईकवर एका चौकात गेला. चौकात गेल्यानंतर तिथं सिग्नल होता. सिग्नलची लाल लाईट लागली. सिग्नलची लाल लाईट लागल्यानंतर तो व्यक्ती ती लाईट पाहून थांबला. बघा विद्यार्थ्यांनो, एक अत्यंत साधं उदाहरण आहे. आता ही लाल लाईट पाहिल्यानंतर तो व्यक्ती थांबला. या उदाहरणामध्ये उद्दीपक कोणता आहे आणि प्रतिक्रिया कोणती आहे असं जेव्हा आपण विश्लेषण करायचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांनो, तेव्हा एक गोष्ट आपल्या सहज लक्षात येते की या उदाहरणामध्ये सिग्नलची जी लाल लाईट लागलेली आहे, ही सिग्नलची लाल लाईट उद्दीपक आहे, तर त्याला पाहून थांबणे ही प्रतिक्रिया आहे. आणि म्हणून या लाल लाईट नावाच्या उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे त्या व्यक्तीचं वर्तन आहे. तर लाल लाईट हा उद्दीपक आहे.
भले हा उद्दीपक त्या ठिकाणी निर्जीव असेल, परंतु तो दृश्य आहे आणि त्याला अनुसरून व्यक्तीने प्रतिक्रिया दिली म्हणजेच काय आहे, वर्तन घडलं आहे. आणि म्हणून उद्दीपकाला अनुसरून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. तर उद्दीपक म्हणजे असा कोणताही घटक की जो प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो. मग विद्यार्थ्यांना तुम्ही एक साधा विचार करा. तुमचं वर्तन, तुम्ही जेवण करता, तुमच्यासमोर अन्नपदार्थ असतात, त्याला पाहून तुम्ही प्रतिक्रिया देता. तुमच्यासमोर एखादा व्यक्ती असतो ज्याचा तुम्हाला राग येतो, तो व्यक्ती तुमच्यासाठी उद्दीपक आहे आणि तुम्ही रागानं त्याला दिलेली जी प्रतिक्रिया आहे ती तुमची प्रतिक्रिया आहे. आणि त्या प्रतिक्रियेमुळे जे घडतं ते तुमचं वर्तन आहे. आणि म्हणून आपल्या सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत दिवसभरामध्ये आपल्या ज्या ज्या कृती घडतात, ज्या ज्या प्रतिक्रिया आपल्या घडतात, त्यातल्या किती प्रतिक्रिया या उद्दीपकाला अनुसरून घडतात असा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा विद्यार्थ्यांना 99% तुमच्या प्रतिक्रिया या उद्दीपकाला अनुसरूनच घडलेल्या असतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपलं वर्तन उद्दीपकाशिवाय घडूच शकत नाही असं कोण म्हणतं? जॉन वॉटसन म्हणतात, किंवा वर्तनवादाचा पुरस्कार करणारे संशोधक म्हणतात. म्हणजेच विद्यार्थ्यांना वर्तन म्हणजे उद्दीपकाला अनुसरून दिलेली प्रतिक्रिया होय. तर उद्दीपक म्हणजे असा कोणताही घटक की जो प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो. आपण त्याचं उदाहरण घेतलं. आता आपल्याला उद्दीपक म्हणजे काय लक्षात आलं, आपल्याला प्रतिक्रिया म्हणजे काय लक्षात आलं. आता विद्यार्थ्यांना आपण वर्तनाचं सूत्र पाहणार आहोत. काय आहे वर्तनाचं सूत्र? वर्तनाचं सूत्र अत्यंत सोपं आहे. वर्तन बरोबर उद्दीपक, सजीव आणि प्रतिक्रिया. वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स. आणि त्याची आपण आद्याक्षर घेतलेली आहेत. बी बरोबर SOR. बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स. S म्हणजे काय? उद्दीपक. S म्हणजे स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे काय विद्यार्थ्यांना? स्टिम्युलस म्हणजे असा कोणताही घटक की जो तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला भाग पडतो, जो तुम्हाला स्टिम्युलेट करतो, जो तुम्हाला ढकलतो, पुश करतो की उठ आणि प्रतिक्रिया दे, त्याला म्हणायचं उद्दीपक, स्टिम्युलस. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे जीव किंवा सजीव, ज्याला ऑर्गॅनिझम असं म्हणतात. मग हा जीव काय करतो? हा सजीव ह्या उद्दीपकाला काय करतो? प्रतिक्रिया देतो. आता प्रतिक्रिया म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? प्रतिक्रियेला आपण इंग्लिशमध्ये रिस्पॉन्स असं म्हणतो. गिव्ह युअर रिस्पॉन्स, बरोबर की नाही? आणि म्हणून या ठिकाणी वर्तनाचं सूत्र कसं आहे विद्यार्थ्यांनो? SOR. बी बरोबर SOR. वर्तन बरोबर उद्दीपक, सजीव आणि प्रतिक्रिया. मगाचंच उदाहरण जर तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतलं की जेव्हा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी चौकामध्ये जातो, लाल दिवा लागतो आणि थांबण्याची प्रतिक्रिया करते. इथं लाल दिवा हा उद्दीपक आहे, स्टिम्युलस आहे. जो व्यक्ती त्या चौकात थांबला तो सजीव आहे, तो ऑर्गॅनिझम आहे. आणि थांबण्याची जी प्रतिक्रिया झाली ती काय आहे? रिस्पॉन्स आहे किंवा प्रतिक्रिया आहे. आणि म्हणून उद्दीपकाला अनुसरून सजीवानं प्रतिक्रिया दिली म्हणजे काय घडलं? वर्तन घडलं विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे वर्तनाचं सूत्र आहे बी बरोबर SOR. आता तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करतो. विद्यार्थ्यांनो, आता एकच तुम्ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. या मानवी वर्तनाचा अभ्यास करत असताना मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो आणि हा अभ्यास करत असताना शास्त्रीय पद्धती किंवा वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो. हे वर्तन म्हणजे काय आहे विद्यार्थ्यांनो? तर हे वर्तन म्हणजे दृश्य अदृश्य स्वरूपातलं वर्तन, ज्याची नोंद घेता येते, ज्याचं विश्लेषण करता येतं, ज्याचा निष्कर्ष करता येतो. हे वर्तन म्हणजे उद्दीपकाला अनुसरून दिलेली प्रतिक्रिया असते. हा उद्दीपक म्हणजे असा कोणताही घटक की जो सजीव, निर्जीव किंवा दृश्य अदृश्य असतो, जो तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो विद्यार्थ्यांनो. आणि ह्या वर्तनाचं सूत्र बी बरोबर SOR हे आपण शिकलो. आता शेवटच्या मुद्द्याकडे मी नेतो विद्यार्थ्यांनो. हा जो आपण सुरुवातीच्या व्याख्यानापासून पाहतोय की मानसशास्त्र हे कसं प्रगत होत आलं किंवा मानसशास्त्राचे कसे टप्पे पडत आले, ह्या टप्प्यांच्या या 19व्या शतकातली जर आत्ताची जर प्रगती पाहिली विद्यार्थ्यांनो तर आपण 1.4 कडे येऊया.
मानसशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय मानवी वर्तन हाच आहे. आजही मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचाच अभ्यास केला जातो. परंतु या अलीकडच्या कालावधीमध्ये साधारणतः 1950 ते 60 हे जे दशक आहे, या 50 ते 60च्या दशकामध्ये विद्यार्थ्यांनो बोधात्मकतेच्या अभ्यासाला प्रामुख्यानं महत्त्व देण्यात आलं. म्हणजे मानवी वर्तनाकडून मानसशास्त्राचा अभ्यासाचा केंद्रबिंदू जो आहे, सेंटर पॉईंट ऑफ स्टडी जो आहे, तो बोधात्मकतेकडे वळला. आणि या बोधात्मकतेचा अभ्यास, मग बोधात्मकता म्हणजे काय? बोधात्मक घटक वेदन, संवेदन, विचार करणं, स्मरण करणं, मेमरी किंवा त्या ठिकाणी निर्णय घेणं, डिसिजन, आणि तर्क ज्याला आपण रॅशनलाइज थिंकिंग म्हणतो. संवेदन म्हणजे परसेप्शन, विचार थिंकिंग, स्मरण मेमरी, निर्णय डिसिजन, आणि तर्क रॅशनल थिंकिंग. विद्यार्थ्यांनो हा आता मानसशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे, ज्याच्या अराउंड मानसशास्त्राचं संशोधन सुरू आहे किंवा मानसशास्त्राचं त्या ठिकाणी काम सुरू आहे, मानसशास्त्रज्ञांचं काम सुरू आहे. आणि म्हणून अलीकडच्या कालावधीमध्ये मानसशास्त्रामध्ये बोधात्मक घटकांना फार महत्त्व देण्यात येत आहे. हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आजच्या या व्याख्यानामध्ये तुम्हाला सांगितलेले मुद्दे किंवा चर्चा केलेले मुद्दे कळाले असतील अशी अपेक्षा करतो विद्यार्थ्यांनो. धन्यवाद. थँक्यू.